संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये महाशिवरात्रीच्या या परम पावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीला अमृत ऐकत आहोत। यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाचे अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर। सादर करीत आहोत श्री शिवलीला अमृत अध्याय 7। या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याने आपला स्वभाव सरळ होऊन योग्य आश्रय मिळेल आणि सद्गुरूंची प्राप्ती होईल, त्याचबरोबर शत्रूंना सुद्धा मित्र बनवेल अशी या अध्यायाची दिव्य फलश्रुती आहे। शिवलीला अमृतातील या 7व्या अध्यायाला आपण सुरुवात करूयात। महर्षी व्यास रचित शिवलीला अमृतातील पुढील कथा भाग सूतजी शौनकादिक ऋषींना सांगू लागले। विदर्भ नगरीमध्ये वेदमित्र नावाचा एक अत्यंत सुशील वेदशास्त्र संपन्न असा एक ब्राह्मण राहत असे। त्याचा सारस्वत नावाचा एक ब्राह्मण मित्र होता। वेदमित्राचा मुलगा सुमेधा आणि सारस्वताचा मुलगा सुमवंत हे दोघेही आपल्या पित्याप्रमाणेच एकमेकांचे मित्र होते। 16 वर्ष त्यांनी एकत्र अभ्यास केला। अभ्यासक्रम पूर्ण करून ते घरी आले तेव्हा दोघांच्याही वडिलांनी त्यांना सल्ला दिला की राजाकडे जाऊन तुम्ही प्राप्त केलेल्या विद्येचा परिचय करून द्या आणि तो काय द्रव्य देईल ते घेऊन या। त्याप्रमाणे ते दोघे मित्र राजाकडे गेले। त्यांनी आपल्या विद्येचे व्यवस्थित प्रदर्शन तेथे केले। ते पाहून राजा त्यांच्यावर प्रसन्न झाला। त्याबद्दल त्यांना धनद्रव्य दिले आणि त्यांना दुसरे एक काम करायला सांगितले की निषध देशातील चित्रांगद राजाची महाराणी सीमंतिनी शिवपार्वती व्रताचा भाग म्हणून अनेक दाम्पत्यांची शिवपार्वती म्हणून पूजा करून त्यांना मिष्ठान्नाचे भोजन आणि वस्त्र अलंकार आणि सुवर्ण धन देते। त्याकरिता तुम्हा दोघांमधील एकाने स्त्रीवेश धारण करून दाम्पत्य म्हणून तुम्ही दोघे निषध देशाला जा आणि राणी देईल तेवढे धन संपत्ती घेऊन या। ते जेवढे धन द्रव्य तुम्हाला देईल तेवढेच मी तुम्हाला या कामाकरिता बक्षीस म्हणून देईल। राजाचे हे म्हणणे ऐकताच ते दोघे म्हणाले, अहो काय सांगता महाराज, अहो पुरुषाने स्त्रीवेश धारण केलेला हे केवळ पाहणे म्हणजे पतित होणे आहे। स्त्रीवेशधारी पुरुषाला पाहता क्षणी सचेल स्नान करावे अशी शास्त्र आज्ञा आहे। हे कर्म परलोकातही दुःखदायक आणि निंद्य आहे। त्यात आम्ही पंडित, त्यामुळे आम्ही हे असं वागणं योग्य नाही। आम्ही मातापित्यांच्या आणि समाजाचे अपराधी होऊ, तेव्हा कृपा करून आम्हाला हे काम करायला सांगू नका। परंतु राजाने त्यांना फार गळ घातली। मातापिता गुरु यांच्याप्रमाणे राजाचे हे वचन अमान्य करू नये असेही सांगितले। तेव्हा मग ते दोघे जण राजाज्ञेप्रमाणे निषध देशाला जायला निघाले। ते दोघे जण निषध देशाला सोमवारी सायंकाळी सीमंतिनी पूजा करीत असताना पोहोचले। राणी सीमंतिनी शिवपूजा आटोपल्यानंतर ज्या दाम्पत्यांची पूजा करीत असे त्यांच्यामध्ये हे दोघे जण सामील झाले। इतरांप्रमाणेच त्या दोघांचीही पूजा करण्यासाठी सीमंतिनी आली। तेव्हा तिने त्यांचे कपट ओळखले, परंतु तिने चातुर्याने न बोलता त्यांना मनामध्ये हसत हसत शिवगौरी समजून त्यांची पूजा केली आणि त्यांनाही इतरांप्रमाणे वस्त्र अलंकार स्वादिष्ट भोजन देऊन नमस्कार केला आणि त्यांची पाठवणी केली। राजाला वचन दिल्याप्रमाणे त्या कामगिरीतून ते पार पडले। त्यामुळे त्यांना थोडेसे हायसे वाटले आणि ते दोघे त्वरित निषध देश सोडून अरण्याच्या मार्गाने आपल्या घराकडे जाऊ लागले। पुढे भ्रतार आणि मागे श्री या क्रमाने ते चालत असताना सीमंतिनीची श्रद्धा एवढी उच्च होती की तिने शिवपार्वती म्हणून पूजन केल्यामुळे श्रीवेश घेतलेल्या तरुणाची तरुणी झाली। प्रत्यक्ष शिवालाही तिची पूजा भंग करता आली नाही। सुमवंताने श्रीवेश घेतला त्यामुळे त्याची खरोखर स्त्री झाली। सुमेधाला भ्रतार समजून लाडीक हावभाव करून आणि मधुर वचनांनी अर्थपूर्ण भाषण करून ती आपल्या मधुर स्पर्शाने प्रेमपीडा करत त्याला शांत करू लागली। परंतु सुमेध मागे वळून न पाहता भरभर चालत तिला म्हणाला, तू प्रथम हे स्त्रीवेश काढून टाक बरे, पुरुषवेश धारण कर। तुझे असले बोलणे ऐकून आजूबाजूचे लोक काय हसतील? उगीच चेष्टा करीत बसायची वेळ नाही। परंतु त्याला मागे धपकन खाली पडण्याचा आवाज ऐकू आला। तो झरकन मागे वळला आणि स्त्रीवेशधारी आपले मित्र सुमवंत जवळ जाऊन म्हणाला, अरे हे काय, नुसते सोम मांडले आहेस? आपण गुरुबंधू, आपण ब्रह्मचारी आहोत। तेव्हा श्रीवेशधारी म्हणाले,
मी आता पुरुष राहिले नाही, हवी तर खात्री करून घ्या. आणि असं म्हणून आडमार्गाने अरण्यात नेले. तेथे तर कोणीही नव्हते. वर गगनचुंबी वृक्ष आणि जमिनीवर सर्वत्र पालापाचोळा पसरलेला. येथे कोणी नाही. तुम्ही माझ्या स्त्रीत्वाबद्दल शंका फेडून घ्या, खात्री करून घ्या. त्याला झिडकारून सुमेधा म्हणाला, छे, हे कधीही घडणार नाही. तू आणि मी गुरुबंधू आहोत. एवढे शास्त्र अभ्यास दिलेस, ते सारे व्यर्थ गेले का? जरा विवेक कर. ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा विचार कर. आधी स्त्री, त्यात तारुण्य, त्यात एकांतवन. कामातुरतेने त्याला मोहात पाडण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु सुमेधाने त्याला झिडकारले आणि तिरस्काराने म्हणाला, नसता अनर्थ करू नकोस. घरी जाऊन तेथेच न्यायनिवाडा करू. एकांत. समोर सालंकृत तरुण सुंदर स्त्री. ती स्वतः रती प्रार्थना करीत असताना ज्याचे मन विकार पावत नाही, तो साक्षात भगवान शंकरांचाच अवतार. सुमेधा आपल्या स्त्रीरूप मित्राला घेऊन घरी गेला आणि त्याने घडलेला सर्व वृत्तांत दोघांच्याही आईवडिलांना सांगितला. तेव्हा सोमवंताचे वडील शोक करीत राजाकडे गेले आणि राजाला अपशब्द बोलत ती म्हणाले, अरे दुर्जना, दुष्टा, माझा एकुलता एक वेदशास्त्र संपन्न पुत्र, तू त्याची स्त्री करून माझा निर्वंश केलास. तुझे तोंड काळे हो. राजा झाल्या प्रकाराने हतबुद्ध लज्जित झाला. खोट्याचे कसे खरे झाले कळत नाही असे मनाशी म्हणत पश्चाताप करू लागला. सारस्वताच्या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकला नाही. सोमवंताला पुन्हा पुरुषत्व प्राप्त व्हावे यासाठी राजाने पुष्कळ ब्राह्मण बोलावून अनुष्ठान करण्याला सांगितले, परंतु ब्राह्मणांनी या गोष्टीला नकार देऊन या कामामध्ये यश येणार नाही त्याबद्दल आपली असाध्यता दाखविली. हे ईश्वराची करणी आहे, तिच्यात बदल करण्याचे सामर्थ्य आमच्यात नाही. या बाबतीत आम्ही आमची विद्या व्यर्थ आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितले. मग राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी 7 दिवस निराहार राहून हवन मांडले. राजाच्या त्या तवाने देवी प्रसन्न झाली. वर माग अशी राजाला म्हणाली. तेव्हा राजाने सर्व वृत्तांत सांगून सोमवंताला पुन्हा पुरुषत्व प्रदान करावे अशी विनंती केली. तेव्हा देवी म्हणाली, सीमंतिनी निस्सीम पतिव्रता आहे. सद्गुणी माझे भक्त असल्याने तिचे कर्तृत्व मी बदलू शकत नाही. सोमवंत स्त्री झाल्यामुळे सुमेधा आणि तिचे लग्न करून द्यावे. त्यांना जो पुत्र होईल तो अत्यंत विद्वान असेल. आणि अशा प्रकारे त्या दोघांचा विवाह झाला. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. सीमंतिनीची शिवभक्ती जाज्वल्य असल्याने साक्षात पार्वतीलाही त्यामध्ये बदल करता आला नाही. सुतजी पुढे म्हणाले, अवंती नगरीमध्ये मदन नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत विषय वासनाधीन, कामासक्त असल्यामुळे त्या नगरीमध्ये राहणाऱ्या पिंगला नावाच्या एका वेश्याकडे अहोरात्र पडलेला असे. मद्य, मांस हे सगळे खाण्याची त्याला फार आवड होती. ऋषभ नावाचे एक योगेश्वर जगाचा उद्धार करण्यासाठी सर्वत्र संचार करीत असताना पिंगलेच्या काही पुण्याईने तिच्या घरी अचानक आले. त्यांना पाहताच पिंगला आणि मदन दोघांनीही धावत जाऊन त्यांचे स्वागत केले. षोडशोपचारे पूजा करून स्वादिष्ट भोजन देऊन आणि उत्तम वस्त्र सन्मानपूर्वक देऊन त्यांना विश्रांतीसाठी आपला पलंग दिला. रात्रभर त्यांचे पाय दोघेजण चेपू लागले. त्या रात्री तेथे विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी वृषभदेव निघून गेले. काही दिवसांनी दोघेही मरण पावले, पण शिवयोगाच्या अल्पसेवेमुळे दोघांनाही उत्तम कुलात जन्म मिळाला. मदनाने दाशार्ह राजा वज्रबाहू आणि त्याची राणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला, तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवले. सूतजी सांगू लागले, सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा द्वेष करायच्या. त्यांनी राणी सुमतीवर विषप्रयोग केला, त्यामुळे सुमती क्षतिग्रस्त झाली. राजाने राणीला आणि तिच्या मुलाला अरण्यात सोडले. सुमती शिवभक्त होती. ती सतत शिवशंकरांचा धावा करत असे. अरण्यातून जात असताना तिची एका वाण्याबरोबर भेट झाली. त्याने तिला वैश्यनगराला आणले. त्या ठिकाणी तिची आणि नगराधिपती पद्माकर यांची भेट घालून दिली. पद्माकराने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला. त्याने सुमती आणि तिच्या मुलावरती उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. थोडे दिवसात सुमतीचा मुलगा मरण पावला.
ती शोकाकुल झाली तेव्हा ऋषभ या महान शिवयोगाने तिचे सांत्वन केले. त्यांनी सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला. त्याच शिवयोगाने महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिला दिले आणि तिच्या पुत्राला ते लावले. त्या भस्माच्या प्रभावाने त्या मुलामध्ये प्राणसंचार होऊन तो पुनर्जीवित झाला. सुमतीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती तेजस्वी दिसू लागली. ती पाहून पद्माकराला धन्य वाटली. गुरुकृपा आणि गुरुमंत्राने तो प्रभावित झाला. ऋषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवले. त्याने भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर नीतिधर्म समजावून सांगितला. त्या शुभयोग्याने भद्रायूला उपदेश केला. ती म्हणाले, बाळा, विद्वानांप्रमाणे वागावे. आई वडील यती यांच्यातील दोष पाहू नयेत. वैश्वदेव करताना अतिथी आला तर जात वर्ण त्याला न विचारता अन्न द्यावे. भगवान शंकरांच्या व्रताचा भाग म्हणून गरिबांना अन्न वस्त्र आणि गरजेची साधने दान म्हणून द्यावीत. निंदा वादविवाद टाळून शिवस्मरण करावे. त्याला मौनव्रत पालन म्हणतात. परधन परस्त्री परनिंदा परपीडा या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. शास्त्रपठन श्रवण होम जप अध्ययन गायी ब्राह्मण यांची सेवा आणि स्नान याविषयी आळस करू नये. शरीरभोग निद्रा भोजन प्रमाणातच सेवन करावे. शत्रूला दया न दाखविता त्याला शिक्षा करावी. साधूशी नम्रपणे वागावे. आपला द्वेष करणाऱ्याशी मदाने वागावे. सज्जनाला नमस्कार करावा. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा धर्म सोडू नये. कोणाचेही वर्म मिळून बोलू नये. भक्ताचे आशीर्वाद घ्यावेत. विरोधकांवर विश्वास ठेवू नये. गुरुला भगवान शंकरांचे स्थानी मानावे. सौंदर्याने मनुष्याला, सद्गुणांनी सौंदर्याला, ज्ञानाने सद्गुणाला आणि क्षमा शांती यांनी ज्ञानाला शोभा येते. आपले कुल शील विद्या धन राज्य तप सौंदर्य तारुण्य या गोष्टींनी उन्मत्त होऊन दुसऱ्यावर अन्याय अत्याचार आणि हानी होऊ देऊ नये. अशा प्रकारे भद्रायूला शुभयोगीने अनेक प्रकारची नीतिशास्त्र सांगितले. आणि श्रोतेहो, याचबरोबर शिवलीला अमृत या ग्रंथातील हा 7वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. ही दिव्य कथा हा अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपले ही व्हिडिओज आपल्या आप्त इष्ट नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा मीट फॉर मराठी. चला तर मग पुन्हा भेटूयात शिवलीला अमृत ग्रंथातील पुढील 8व्या अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.